नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये आता अर्णव आणि ईश्वरीमध्ये जोरदार भांडण लागलेलं असतं आणि अर्णवचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. आता ईश्वरी इथे रूममध्ये सगळा पसारा इकडे तिकडे पडलेला असतो, त्याची आवरावर करत असते. तेवढ्यातच अर्णव येतो. आता हा अर्णव आल्यानंतर धाड करून दार लावून घेतो. आता ईश्वरीला कळतं की अर्णव सर खूपच चिडले आहेत, म्हणून ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही चिडण्या अगोदर मी तुम्हाला खरं खरं सगळं काही सांगणार आहे. त्यावेळेला आता अर्णव काहीच ऐकून घेत नाही, तू खूपच चिडलेला असतो. आता ईश्वरी म्हणत असते, सर अंजली ताई आणि आजींना काहीच बोलू नका, मी तुम्हाला सांगते, माझं फक्त ऐकून घ्या. त्यावेळेला अर्णव म्हणतो, हो त्यांना रागवण्यासाठीच मी तिकडे गेलो होतो, पण तिकडेच मला कळालं की हे सगळं तू केलं होतंस. आता हे ऐकून ईश्वरीला धक्का बसतो आणि ईश्वरी म्हणते, सर मी हे केलंय सगळं, मी असं का करेन बरं सर. त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं मला त्रास देण्यासाठी केलंस ना तू हे सगळं, आणि काय काय करणार आहेस बरं तू. आता अर्णव खूपच रागाने ईश्वरीला म्हणत असतो, तू आणि तुझ्या आईने मला त्रास देऊन तुमचं समाधान झालं नाही ना, म्हणून असं रोज काहीतरी नवीन करत असता. आणखी काय काय करणार आहात बरं तुम्ही दोघी. आता ईश्वरी अर्णवला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असते की सर मी हे नाही केलं. त्यावेळेला अर्णव म्हणतो, खरोखर लाज वाटायला हवी, म्हणजे ताईचा आणि आजीचा वापर करून तू मुलासाठी मला जबरदस्ती करत आहेस. खरोखर तुमच्या दोघींचं प्लॅनिंग म्हणजे जबरदस्त आहे. आता ईश्वरी म्हणत असते, सर नाही थांबा थोडं, आता पुन्हा एकदा तुमचा खूप मोठा गैरसमज होत आहे, मी असं काही सुद्धा केलेलं नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. त्यावेळेला अर्णव म्हणतो, विश्वास आणि तुझ्यावर विश्वास ठेवायचा का मी सिंदोर, आणि तू माझ्या आईचा आणि ताईचा वापर करून ह्या असल्या गोष्टी करतेस. आता अर्णव खूपच रागाने सारखं तिला आणि तिच्या आईला बोलत असतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर या अशा परिस्थितीमध्ये असं काहीतरी प्लॅनिंग करीन याचा तुम्ही विचार तरी कसं करू शकता बरं. त्यावेळेला अर्णव म्हणतो, मला एकदाच सांगा तुम्ही दोघींनी आणखी काय काय प्लॅनिंग केलेत बरं. आता ईश्वरी शांतच बसते. अर्णव तर खूपच चिडलेला असतो. तिथेच रूममध्ये लहान मुलांची जी पोस्टर लावलेली असतात ती पटापट अर्णव काढतो आणि त्याचे तुकडे तुकडे करून फाडून टाकतो आणि म्हणत असतो, दिस इज नॉट वर्क, म्हणजे हे कधीही होणार नाही, असं ईश्वरीला वारंवार अर्णव म्हणत असतो. आता इकडे बाहेर मात्र मामी आणि राकेश चांगलं कान देऊन या दोघांचं भांडण ऐकण्याचा प्रयत्न करत असतात, पण आता या दोघांना नेमकं काय चाललं आहे आतमध्ये ते ऐकूच येत नसतं. अर्णव पुन्हा आता रूम मधील सगळा पसारा इकडे तिकडे अस्ताव्यस्त करत असतो. इकडे मामी या राकेशला म्हणत असतात, स्पष्ट काही ऐकू येत नाहीये या दोघांचं बोलणं, पण अर्णवचा आरडाओरडा नक्की ऐकू येतोय. आता हा राकेश म्हणत असतो, हां म्हणजे भांडण लागलं आहे, म्हणजे आता जास्त दिवस तुमच्या या बळजबरीच्या सुनबाई घरात टिकत नाहीत वाटतं. आता या मामी सुद्धा चांगल्याच खुश असतात. आता हा वाईट वृत्तीचा राकेश स्वतःच्या मनातच विचार करत असतो, चिंटुकल्या तुला आता खऱ्या अर्थाने इंदोरी जिलेबीची ॲलर्जी होणार आहे आणि आता ही इंदोरी जिलेबी नाईलाजाने काविना माझ्याकडे परत येणारच आहे. आता या अर्णवचा राग पाहून ईश्वरी शांतच बसलेली असते. आता काही आवाज बाहेर जात नाही म्हटल्यानंतर मामी आणि राकेश रूमच्या बाहेरून निघून जातात. आता इकडे अंजली, आजी आणि मामा बोलत बसलेली असतात. आता अंजली म्हणत असते, मी त्या चिंटूला फोटोचं प्लॅनिंग ईश्वरीनेच केलं होतं असं सांगून चूक केली का, मी उगीच अंदाज बांधला होता, आता तो तिला ओरडणार हे नक्की. आता आजी म्हणत असतात, पण यात एवढं चिडण्यासारखं काय आहे, आता तो ईश्वरीला नक्की काही ना काहीतरी बोलणार हे नक्की. आता मामा म्हणत असतात, अगं पण या दोघांच्यातील हे छोटे मोठे वाद संपावेत म्हणूनच मधुचंद्राचं प्लॅनिंग आपण करत आहोत ना, आणि एकदा का ते दोघे मधुचंद्रावरून परत आले की मग बघा कसा त्यांचा सुखी संसार सुरळीत सुरू होतोय. काय अंजली तू काय नेहमी म्हणतेस ग त्यांना क्यूट कपल, तसं काहीतरी होणार आहे. आता अंजली काहीच बोलत नाही. आजी म्हणतात, अरे तुझ्या काही लक्षात गांभीर्य येतच नाहीये का. त्यावेळेला मामा म्हणतात, म्हणजे काय ग, अरे कधी नव्हे ते या विषयावरून चिंटू एवढा चिडला होता, मला आणि अंजूला किती बोलला हे तू बघितलंसच ना, आणि खरंच जर हे ईश्वरीने केलं असेल ना तर तिला आज किती ऐकून घ्यावे लागणार आहे त्याची कल्पनाच करवत नाही. आता अंजली म्हणत असते, बापरे हा चिंटू जर एकदा चिडला ना याचा राग याच्या कंट्रोलमध्ये राहतच नाही. आता मामा म्हणत असतात, नाही मला नाही वाटत ईश्वरीवर एवढा अर्णव चिडेल म्हणून, कारण त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे ना, आणि एवढं रूममध्ये बाळाचे फोटो लावले म्हणून बायकोवर कोणी चिडतं का. आता आजी म्हणत असतात मामांना, हे बघ तुझ्याशी
काही बोलण्यातच अर्थ नाही. तू सगळ्या गोष्टी अशा गमतीवारी हसण्यावारीच नेतोस कसा रे? प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सिरियसनेस दिसतच नाही का? त्यावेळेला आजी आता अंजलीला म्हणतात, अंजू चल बरं माझ्या रूममध्ये बसून आपण बोलूया, याच्याशी काही बोलायलाच नको. आता अंजली आणि आजी आतमध्ये येत असतात, म्हणजे हॉलमध्ये आलेले असतात. तेवढ्यातच अर्णव रूममधून बाहेर येतो. आता तिकडे ईश्वरी खूपच रडायला लागलेली असते. आता अर्णव इथे आजी आणि अंजलीला म्हणत असतो, मी तुमची माफी मागत आहे, मगाशी मी तुम्हाला खूपच बोललो ना. आता ईश्वरी सुद्धा अर्णवच्या पाठीमागे आलेली असते. डोळ्यातील पाणी पुसतच ती तिथे येऊन उभी राहते. आता अंजली म्हणत असते, अरे तू खूपच ईश्वरीला बोललास का रे चिंटू? खरं तर मी मगाशी तुझी गंमत केली होती, ते डेकोरेशन मी आणि मामांनीच केलं होतं. आता मामा सुद्धा म्हणत असतात, अरे हो अर्णव, आम्ही सगळं हे प्लॅनिंग केलं होतं. त्यावेळेला अर्णव म्हणतो, मामा प्लीज आता नको, असं काहीही खोटं बोलू नका, मला सगळं काही माहीत आहे, हे कोणी केलं होतं, आणि प्रत्येक वेळेला ईश्वरीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत जाऊ नका. आता आजी म्हणत असतात, अरे पण चिंटू, यामध्ये चिडण्यासारखं एवढं काही नाहीच आहे ना, मग तू का चिडलास बरं? त्यावेळेला अर्णव म्हणतो, हो आजी मला माहीत आहे, यामध्ये चिडण्यासारखं काहीच नाही आहे, सॉरी, मी त्याच्याबद्दल तुमची माफी मागतो, पण कधी कधी होतात ना गैरसमज, त्यामुळे अशी चिडचिड होते. आता अर्णव आजींना म्हणत असतो, आजी तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की आम्ही दोघं भांडलो आहोत, पण तसं काही सुद्धा झालेलं नाहीये. आता अर्णव ईश्वरीकडे पाहतच हे म्हणत असतो. आता ईश्वरी सुद्धा मानेनेच हो हो असं म्हणत असते. आता हे मात्र अर्णव खोटं बोलत आहे ते आजी, अंजली, मामा यांना स्पष्ट दिसत असतं. आता अर्णव काय करतो, पाठीमागे थोडासा येतो आणि ईश्वरीच्या हाताला धरतो आणि पुढे ओढतो आणि म्हणतो, हे पहा, आम्ही दोघे अजिबात भांडलेलो नाहीये, आम्ही दोघे सोबतच आहोत. आता अर्णव म्हणत असतो, आमच्या लग्नाला अगदी काहीच महिने झाले आहेत, त्याच्यामुळे भविष्यातील प्लॅनिंग असं काही करू नका. त्यावेळेला आजी म्हणत असतात, अरे पण आम्ही असं म्हणणार. तेवढ्यातच अर्णव म्हणतो, अगं हो आजी, तुझ्या अपेक्षा आहेत ह्या चुकीच्या नाही आहेत, मी तसं म्हणतच नाहीये, पण आता ती वेळ योग्य नाहीये ग. आता मामा म्हणत असतात, अर्णव तू जे काही बोलत आहेस ते अगदी बरोबर आहे, आणि संसार तुमच्या दोघांचा आहे ना, त्यामुळे जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते तुम्ही दोघांनीच घ्यायचे. आता मामा आजी आणि अंजलीला म्हणत असतात, इथून पुढे हा विषय घरामध्ये काढायचा नाही. त्यानंतर अंजली म्हणते, एक मिनिट मामा. त्यावेळेला ती ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी हा निर्णय फक्त अर्णवचा आहे की तुमच्या दोघांचा आहे? आता ईश्वरी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच अर्णव मधीच बोलतो, ती काय सांगणार आहे, मी सांगितलंय ना तेच खरं आहे. आता त्यावर अंजली म्हणत असते, ईश्वरी तुझंही हेच मत आहे ना? त्यावेळेला ईश्वरी मानेनेच हो हो असं म्हणत असते. आता ती म्हणते, बाकी काही नाही, आम्हा दोघांना थोडासा वेळ हवा होता. आता ठीक आहे म्हणतात आणि आजी तेथून रागानेच निघून जातात. आता अंजली ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी तू ठीक आहेस ना ग? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, हो मी ठीक आहे, अगदी व्यवस्थित आहे. आता अंजली सुद्धा ठीक आहे म्हणते आणि तेथून निघून जाते, आणि मामा सुद्धा ऑल ओके म्हणतात आणि निघून जातात. आता अर्णव तेथून रागाने जातो आणि ईश्वरी पाठीमागे सर अशी बोलवत असते. आता अर्णव गाडीत बसलेला असतो आणि खूपच चिडचिड करत असतो. आता तो म्हणत असतो, मी सिंदूर, तुझ्यामुळे सगळं झालं आहे, आणि तुझ्यासारख्या मुलीवर मी प्रेम केलं याचाच मला खूप पश्चाताप होत आहे. हे सगळं जे काही चाललं आहे ना, जे घडलं आहे, त्यामध्ये तुला असं वाटत असेल की तुला शिक्षा मिळत आहे, पण खरं हे आहे की मी शिक्षा भोगत आहे, आणि ती पण आयुष्यभर भोगावी लागणार आहे. आता ईश्वरी सुद्धा इथे किचन मध्ये जाऊन रडायला लागलेली असते. अर्णवला ईश्वरी बरोबरचे चांगले रोमॅन्टिक सीन आठवत असतात, ज्यामध्ये अर्णव ईश्वरीच्या अंगावर पडलेला असतो, दोघे जण डान्स करत असतात किंवा पावसामध्ये भिजत सुद्धा डान्स करत असतात. हे सगळं अर्णवला आठवत असतं आणि यामुळे तो स्वतःला खूपच त्रास करून घेत असतो. आता ईश्वरी इकडे खूपच रडत असते. स्वतःसाठी पिण्यासाठी पाणी सुद्धा घ्यायला तिला होत नसतं. आता ती खूप रडत असते. त्यावेळेला तिला आठवतं अर्णवचं बोलणं, ज्यामध्ये तो म्हटलेला असतो की तुझं माझ्यावर प्रेम नव्हतंच ना, तुझ्यावर या लग्नासाठी बळजबरी झाली होती ना, तर आता या प्रेम नसलेल्या लग्नामध्ये तू आयुष्यभर राहा. आता ईश्वरी खूपच जोरात
आता ईश्वरीला खूपच जोराचा हुंदका आलेला असतो, ती रडत असते. तिला अर्णवचं बोलणं आठवतं, ज्यामध्ये अर्णव तिला म्हणालेला असतो की या उंबरेच्या बाहेर फक्त आपण जगासाठी नवरा बायको आहोत, बाकी या उंबरेच्या आत या रूम मध्ये आपलं कोणतंही नातं नसणार आहे. आता अर्णवला सुद्धा ड्रॉवर मध्ये जे फोटो सापडलेले असतात ते आणि मोबाईल मधील रेकॉर्डिंग आठवत असतं. आता इकडे ईश्वरीला स्वयंपाक करायला सुद्धा काही सुचत नसतं. आता तिला आठवत असतं अर्णवने तिला खूप जोराने ढकलून दिलेलं असतं आणि त्यावेळेला तिला लागलेलं सुद्धा असतं. आता तिला खूपच त्रास होत असतो आणि हा अर्णव वेड्यासारखा चिडचिड करत असतो. आता इकडे आकाश काहीतरी खात असतो आणि नम्रताला फोन लावून तिची स्तुती करत असतो. आता आकाश म्हणत असतो, नम्रता तुम्ही दोघी बहिणी काहीही बनवता तेही इतकं टेस्टी कसं काही बनवता बरं? त्यावेळेला नम्रता म्हणते, सर तुम्ही चेष्टा करत आहात की खरंच बोलत आहात बरं? आता आकाश म्हणत असतो, अगं मी खरंच बोलत आहे, तुझी का गंमत करीन बरं? त्यावेळेला नम्रता म्हणत असते, हो सर, थोडासा एक्सपेरिमेंट केला आणि नवीनच मिठाई मी बनवली आहे. त्यावेळेला आकाश म्हणत असतो, काय तू पहिल्यांदा मिठाई बनवली आहेस आणि ती पहिल्यांदा मलाच पाठवली आहेस? आता नम्रता म्हणत असते, हो सर, म्हणजे तुम्ही खाण्याचे शौकीन आहात ना, म्हणूनच तुम्हाला पहिल्यांदा पाठवली आहे. सर खरं सांगा ना, छान झाली आहे का? आता आकाश म्हणतो असतो, अगं हो खरंच छान आहे मिठाई, खूप छान लागते. मी तर म्हणतो तुझ्या क्लाउड किचनच्या मेनूमध्ये ही मिठाई ॲड कर. त्यावेळेला नम्रता म्हणत असते, अहो सर त्यामध्ये ॲड करीन की नाही ते मला माहीत नाही, पण तुम्हाला आवडले ना मग बस झालं. आता आकाश सुद्धा तिला खरंच काय असं म्हणत असतो. त्यावेळेला नम्रता म्हणत असते, सर मी खरंच याविषयी सिरियसली विचार केलेला नाहीये. आकाश म्हणतो, कशाबद्दल? त्यावेळेला नम्रता म्हणते, सर हा मेनू क्लाउड किचनच्या मेनूमध्ये ॲड करायचा की नाही याबद्दल. आता आकाश म्हणत असतो, तू नाही सिरियसली घेत पण मी सिरियसली विचार केला आहे. त्यावेळेला नम्रता म्हणते, कशाबद्दल? त्यावेळेला आकाश म्हणत असतो, तू जर एवढी छान मिठाई माझ्यासाठी बनवणार असेल तर आयुष्यभर मी अशी मिठाई खाणं पसंत करेल. त्यावेळेला नम्रता म्हणत असते, सर तुम्ही आपली मैत्री एवढी सिरियसली घेतली आहे का? आता आकाश म्हणत असतो, हो आपली मैत्री आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी मी अशाच सिरियसली घेतो आणि माझी इच्छा आहे की या गोष्टी अशाच आयुष्यभर टिकून राहाव्यात. आता आकाश म्हणत असतो, बोल ना नम्रता, काय तुझा काय विचार आहे? तू आहेस का तयार या सगळ्याबद्दल? त्यावेळेला नम्रता थोडीशी लाजतच म्हणते, सर मला आईचा फोन येत आहे, मला किचन सुद्धा बंद करायचं आहे आणि घरी जायचं आहे, मी फोन ठेवते आता, असं म्हणून नम्रता फोन कट करते. इकडे आकाश आता हसायला लागलेला असतो. आता इकडे रात्र झालेली असते आणि ईश्वरी घराबाहेरच अर्णवची वाट बघत उभी राहिलेली असते. आता ती म्हणत असते, एवढा उशीर कधीच होत नाही सरांना आणि आज अजून सुद्धा आलेले नाहीयेत. घरात जर कुणी मला विचारलं तर मी काय सांगायचं? एकतर सर रागाने घराबाहेर पडले आहेत. आता ईश्वरी इकडेच अर्णवची वाट पाहत असते. तेवढ्यातच तिथे राकेश आलेला असतो. आता तो तिच्याकडे पाहतच म्हणत असतो, खूपच टेन्शनमध्ये दिसत आहे माझी इंदोरी जिलेबी, आता हे टेन्शन मला वाढवायला हवं. आता ईश्वरी अशीच मागे वळून पाहते तर चटकन हालते त्या राकेशला पाहूनच. आता त्याला पाहून ती तेथून निघणार. एवढ्यातच तो राकेश म्हणतो, नाही येणार, म्हणजे तू अर्णवची वाट पाहत आहेस ना, तर तो नाही येणार. त्याचं काय आहे माहितीये का, नवरा बायकोंमध्ये भांडणं झालीत की ती लपून राहतच नाही आणि तुमच्या दोघांमध्ये काहीतरी मेजर बिनसलंय हे समजलंय मला. त्यावेळेला ईश्वरी मनातच म्हणत असते, असं का विचारतोय हा मला, याला नेमकं काय समजलं आहे बरं? आता राकेश म्हणत असतो, अगं अर्णवचं इतकं बिनसलंय, इतका चिडलाय तो तुझ्यावर की तो तुझ्या बरोबर डिवोर्स घेणार आहे आणि त्याला काय करणार ग इंदोरी जिलेबीचा गोडवा. आता ईश्वरी रागाने म्हणत असते, वाटेल ते बोलू नकोस तू. त्यावेळेला आता रागानेच ईश्वरी तेथून जात असते. तेवढ्यातच राकेश म्हणतो, अशी जाऊ नकोस, बघ ना माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघ वाटल्यास, आणि तो आल्यावर त्याला विचार ना तू, दुपारी तो तुझ्या बरोबर भांडून डायरेक्ट वकिलांच्याकडे गेला आहे, विचार त्याला आल्यावर वाटल्यास. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, हे सगळं तू तुझ्या मनाचं बोलत आहेस आणि यामध्ये मी अजिबात फसणार नाही. आता राकेश म्हणत असतो, ठीक आहे माझ्यावर विश्वास ठेवू नकोस, तो येईलच आता एवढ्यात, विचार त्याला. मग खरं तर तू विचारायची गरजच नाहीये, तो स्वतःहून तुला सांगणार आहे, कारण डिवोर्स पेपरवर तुझ्या सह्या लागतील ना, असं म्हणून हा राकेश हसत असतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, तुझ्यावर विश्वास ठेवायला मी काही मूर्ख वाटले का? ईश्वरी म्हणत असते, आणि आमच्या दोघांमध्ये
दोघांमध्ये वाटेल ते झालं तरी तुझ्या समोर आम्ही दोघे एकच होणार आहोत. आता राकेश म्हणत असतो तो तुझ्याशी वाटेल तसं वागतोय आणि तू मात्र उगीच उड्या मारत असतेस बरं का. आता हा राकेश ईश्वरीला म्हणत असतो हे बघ मी तुला सांगत आहे सोड त्या अर्णवला आणि माझ्याकडे ये, मी तुला राणीसारखं ठेवेन. त्यावेळेला ईश्वरी म्हणते मी आता सुद्धा राणीसारखंच राहत आहे. आता हा राकेश म्हणत असतो नाही नाही मला नाही वाटत असं, आणि अर्णव तुला जास्त वेळ त्याच्या आयुष्यात ठेवेल तुला असं मला तरी वाटत नाही. तुमच्या या लग्नाचा लवकरच दी एंड होणार आहे. त्यावेळेला ईश्वरी रागाने त्याची कॉलरच धरते. आता ईश्वरी त्याची कॉलर धरूनच म्हणत असते काय कळलंय तुला बरं, कशाबद्दल बोलत आहेस तू. त्यावेळेला तो राकेश खूपच घाण नजर ईश्वरीवर टाकतो आणि म्हणतो क्या बात है, आज कॉलर धरलेस उद्या माझ्या मिठीत असशील. आता ईश्वरी पटकन कॉलर सोडते आणि म्हणत असते नेमकं काय कळलं आहे तुला. त्यावेळेला राकेश म्हणतो हा कशी चोरी पकडली गेली तुझी, म्हणजे मला काहीतरी कळू नये असं काहीतरी तुमच्या दोघांच्यात आहे. तर आता ईश्वरी म्हणते तसं काही सुद्धा नाहीये. त्यावेळेला राकेश म्हणतो ठीक आहे तू मला सांगत नाहीयेस पण मी लवकरच शोधून काढेन. आता हे दोघे बोलतच असतात तेवढ्यातच हॉर्न वाजतो अर्णवच्या गाडीचा. आता हा राकेश म्हणतो घ्या आला बघा. विचार झाला डिवोर्स बद्दल आणि तुमच्या दोघांचा डिवोर्स जर झाला आणि तर तुझ्यासाठी मी आहेच बरं का हे लक्षात ठेव असं म्हणून तो राकेश तेथून निघून जातो. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. उद्याच्या भागामध्ये असं दाखवणार आहे की अर्णवच्या हातामध्ये एक फाईल असते आणि ईश्वरी अर्णवच्या पाठीमागे सर सर अशी करून धावत येत असते. आता पुन्हा एकदा अर्णव ईश्वरीवर चिडतो आणि म्हणतो काय असतं ग सारखं माझ्या पाठीमागे सर सर करत, मला ते अजिबात आवडत नाही, माझ्या पाठीमागे यायचं नाहीच. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते सर या डिवोर्स पेपरचा काय अर्थ आहे, या एका कागदाने आपलं नातं कधीच संपणार नाही. आता अर्णव काय म्हणतोय ते काही दाखवलेलं नाही. आता खरंच अर्णव डिवोर्स पेपर घेऊन आलेला असतो की नाही ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहायला मिळणार आहे. आता ईश्वरी इथे तिच्या आईला म्हणत असते अगं आई मी अर्णव सरांना मनवण्याचा खूप प्रयत्न करत आहे ग, पण ते माझ्याकडे गुन्हेगार म्हणूनच पाहतात, माझं काहीच ऐकत नाहीयेत. त्यावेळेला ईश्वरीची आई तिला समजूत घालत असते बाळा ही लढाई प्रेमाची आहे आणि ही लढाई तू प्रेमाने जिंकायची आहे आणि अर्णव माझ्याकडे पुरावे मागत आहेत ना तर मी त्यांना नक्कीच पुरावे देणार आहे. आता पुढील भागामध्ये ईश्वरीची आई नेमकं पुराव्यांसाठी काय धडपड करणार आहे तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा मालिकेचा रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.